नमस्कार सखींनो, माझे नाव आहे सौ रंजना राजू पांडव। मी ठाण्यात राहते। पहिल्यांदा मी नाव घेते काचेच्या बसीत बदामी हलवा। राजू पांडवांचं नाव घेते, सासूबाईंना बोलवा। वास्तुकार डॉक्टर भूषणांसाठी माझा एक प्रश्न आहे की ज्या वास्तूत आपण राहतो तर त्या वास्तूमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या वास्तूमध्ये त्या व्यक्तीचा फोटो लावायचा की नाही लावायचा, हा माझा प्रश्न आहे। धन्यवाद। नमस्कार, आस्क वास्तुकार गुरु या YouTube चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मी वास्तुकार डॉक्टर भूषण। यामध्ये आपण करत आहोत वास्तुकार मानाची पैठणी ऑनलाईन हे कॉन्टेस्ट आपली सुरू आहे आणि या कॉन्टेस्टच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पैठण्या वाटणार आहोत। तर यामध्ये आपण महिलांकडून प्रश्न घेत आहोत आणि त्या प्रश्नांचं उत्तर मी यामध्ये वास्तुशास्त्र, एस्ट्रोलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सर्वोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशो ग्रिड स्क्वेअर, जिओमानसी, ब्रह्ममुहूर्त, आकाशिक रेकॉर्ड्स, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सर्वोदय हे सर्व विषय घेऊन आपण गेली 25 वर्ष आले प्रॅक्टिस करत आहोत। आणि आपलं हे आस्क वास्तुकार गुरु हे जे YouTube चॅनल आहे, हे YouTube चॅनल आतापर्यंत 14 लाख पेक्षा जास्त लोकांनी बघितलेलं आहे। तर या आस्क वास्तुकार गुरु या YouTube चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आणि आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न रंजना पांडव मॅडम ज्या ठाण्यातल्या आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे। सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कारण मृत्यू हा कोणाला चुकलेला नाहीये। या पृथ्वी तलावावरती जे 7 चिरंजीव आहेत, ते 7 चिरंजीव ज्यांची आता नावं म्हणजे हनुमान आहे, अश्वत्थामा आहे, इतरही काही लोक आहेत, इतरही काही महारथी या पृथ्वी तलावावरती आहेत जे चिरंजीव आहेत, ज्यांना देवाचा चिरंजीव असल्याचा आशीर्वाद आहे। आणि कलियुगापर्यंत म्हणजे कलियुगाच्या शेवटच्या काळापर्यंत आपण आता येऊन ठेपलेलो आहोत। 2025 हे वर्ष, आजचे 6 महिने गेले, आपण सगळ्यांनीच बघितले कशा पद्धतीने सगळा जीवनाचा घटनाक्रम सुरू आहे आणि ह्या सगळ्यामध्ये कलियुगाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत असं अध्यात्माच्या भाषेमध्ये सध्या म्हटलं जातं। ते काही उगाच नाही। तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे की एखादी व्यक्ती मृत्यू जेव्हा होते तर मृत्यू हा सगळ्यांना अटळ आहे। मग जगातलं सगळ्यात मोठं सत्य म्हणजे मृत्यू आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला एंड हा असतो। ज्या गोष्टीला स्टार्ट असते त्या गोष्टीला एंड सुद्धा असतो आणि तो एंड म्हणजे आपल्या व्यक्तीच्या या शरीरातून आपण ज्या वेळेला निघून जातो त्याला आपण इथे मृत्यू असं संबोधतो। पण खरंच आपण या शरीरातून निघून जातो का, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे। आपण अशी व्यक्ती आहोत जसं की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे। आता ते सगळे स्तोत्र आणि ते सगळे प्रार्थना आणि ते सगळं कॉन्टेंट जर इथे मी बोलायचं म्हटलं तर भरपूर व्हिडिओ हा लॉंग होईल, भरपूर व्हिडिओ हा मोठा होईल। आणि तर ह्यामध्ये भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलं आहे की तू नाहीयेस, तुझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती कधीही मरणार नाही, तू कधी आलाही नाही आणि तू कुठे जाणारही नाही, तू इथेच आहेस, तू शाश्वत आहेस आणि तो शाश्वत जो आहे तो आपला आत्मा आहे। तर शरीरातनं आत्मा निघून गेल्यानंतर साधारणपणे 14 दिवस तो त्या आवारामध्ये फिरत असतो आणि त्यानंतर त्याला ही आपल्याकडे काही आध्यात्मिक संस्कृती आहे, आपल्याकडे काही आध्यात्मिक विधी आहे ज्याच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी तिथे करत असतो। आता त्या शब्दांचा मी इथे वारंवार उच्चार करत नाही, कारण आपल्या सगळ्यांनाच त्या गोष्टी खूप कॉमन आहे, खूप माहिती आहे, खूप नॉर्मल आहे। पण यामध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते आणि ज्या वेळेला त्याच्या पिंडाला कावळा शिवत नाही त्यावेळेला आपण म्हणतो की यांची कुठली ना कुठली तरी इच्छा ही अर्धवट राहिलेली आहे। मग त्या ज्या सुप्त चेतना आहेत, त्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत किंवा त्याच्या ओराज मधनं काही ओराज डिस्टर्ब आहेत किंवा काही ओराज हे बॅलन्स आहेत, तर मग त्या ज्या चेतना आहेत, त्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत, त्या फ्रिक्वेन्सीज नंतर सुद्धा काम करतात का, तर हो, ऍब्सोल्युटली त्या नंतर सुद्धा काम करतात। या सगळ्याचा जो कनेक्ट आहे, या सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपण आपल्या वास्तूमध्ये गेलेल्या व्यक्तीचे फोटो लावावेत की लावू नये यामध्ये तो सगळा इम्पॉर्टन्स येतो। कारण जे पण व्यक्ती
चा जो मृत्यू आहे, माणूस जे पण जीवन उपभोगतो, माणसाचा जो जीवन काल आहे, त्या जीवन कालामध्ये तो जे पण काही दैनंदिन दिनचर्येमध्ये जे पण काही कार्य करतो, त्या कार्याच्या माध्यमातून किती लोक सुखावली जातात, किती लोक दुखावली जातात, किती लोक हसतात, किती लोक रडतात, किती लोकांना त्यांच्या पूर्वकर्माचा शाप असतो, किती लोकांना त्यांचा पूर्वकर्माचा आशीर्वाद असतो, किती लोकांना त्याचा पुनर्जन्माचा शाप असतो, किती लोकांना त्याचा पुनर्जन्माचा आशीर्वाद असतो, किती लोकांना आपल्या मागच्या पिढीने केलेल्या लोकांचा आशीर्वाद लाभतो आणि किती लोकांना मागच्या पिढीने केलेल्या लोकांचा शाप लागतो. तरी ह्या सगळ्या गोष्टी तिथे कन्सिडर आहेत आणि या सगळ्या गोष्टी तिथे कन्सिडर केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस जे पण काही पूर्ण जीवन जगतो आणि त्या जीवन जगताच्या वेळेला जेव्हा पण जीवनामध्ये तो मृत्यूला सामोरे जातो, त्यावेळेला तो क्षण, ज्या वेळेला तो मृत्यूला सामोरे जातो, तो क्षण जो आहे तो क्षणच सांगतो की त्यांनी जीवनामध्ये कशा गोष्टी केलेल्या आहेत. मग आता बरेच वेळेला आपण असं म्हणतो की खूप चांगले चांगले लोक असतात पण त्यांचा मृत्यू अतिशय चांगला झाला नाही. मग त्यावेळेला त्यांनी चांगली कामं केली नाहीत का? पण तसं नाहीये. त्यांनी जर ती चांगली कामं या जन्मात जरी केलेली असली तरी सुद्धा आधीच्या जन्मांमध्ये त्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची वाईट कामंही केलेली असतात आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून तो या जीवनामध्ये तो ते गोष्टी उपभोगत असतो. या सगळ्या गोष्टी अतिशय सूक्ष्मरित्या काम करतात, अतिशय नॅनो पद्धतीने, अतिशय सिस्टमॅटिक, की आपण म्हणू शकतो की सगळ्याचा दरवाजातलं व्याज आपण बुडवू शकतो पण देवाच्या दारातलं व्याज आपण कधीच बुडवू शकत नाही. पण त्याच्यासाठी लागणारी जी वागणूक आहे, त्याच्यासाठी लागणारा जे अध्यात्म आहे, त्याच्यासाठी लागणारा जो एक मॅच्युअर्डनेस आहे, त्याच्यासाठी लागणारा जो स्पिरिच्युअल IQ आहे, त्याच्यासाठी लागणारा जो स्पिरिच्युअल थॉट आहे, हा किती लोकांकडे आहे? प्रत्येकाला असं वाटतं की हे सगळं मी माझ्या हातात घेतलेलं आहे आणि हे सगळं आता, या सगळ्याचा कंट्रोल आता मी करत आहे. पण खरंच आपण या सगळ्याचा कंट्रोल करतो का? किती लोकांना आपण त्रास देतो किंवा किती लोकांना आपण हॅरेस्ट करतो किंवा किती लोकांना शुल्लक गोष्टींवरनं हॅरेसमेंट होते. एखाद्या व्यक्तीला थोडासा धक्का लागला तर मारामारी होते, एखाद्या व्यक्तीने पैसे डुबवले तर मारामारी होते, एखाद्या व्यक्तीने पैसे डुबवले तर लोक गोळ्या घालून हत्या करतात त्याची. एखाद्या व्यक्तीने जर पैसे डुबवले, एखाद्या व्यक्तीचे व्यवहार चुकले, एखाद्या व्यक्तीच्या गोष्टी चुकल्या तर त्याला आपण मारतो, अजूनही इतर वाईट गोष्टी आपण करतो. मग हे सगळं आपण चालवतो का? हे सगळं आपण चालवत नाही, हे सगळं दुसरं कोणीतरी चालवतं. ज्या वेळेला ही गोष्ट आपल्या लक्षात येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण स्पिरिच्युअल, खऱ्या अर्थाने आपण आध्यात्मिक व्हायला पाहिजे. आर्थिक दृष्ट्या जर विचार केला तर प्रत्येक वेळेला 1-1 रुपयांचा हिशोब देव ठेवत असतो. प्रत्येक वेळेला जर तुमचे ह्या वेळेला जर तुमचे व्यवहार फसले तर याचा अर्थ असा आहे की तुमचे कुठले तरी गोष्टीत ऋणानुबंधामध्ये होतात म्हणून ते व्यवहार तिथे फसले. जर तुमचे ऋणानुबंध चांगले असते तर तुमचे व्यवहारही चांगले झाले असते. पण ज्या वेळेला एखाद्या रिलेशनशिपमध्ये, एखाद्या नात्यामध्ये, एखाद्या व्यवहारामध्ये वेगळ्या काही गोष्टी घडतात, नकारात्मक काही गोष्टी घडतात, त्यावेळेला आपण ती गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. पण हे आता तसं होत नाही. का होत नाही? तर हे सतयुग नाही, हे कलियुग आहे आणि हे कलियुगाचा इम्पॅक्ट आहे. मग ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या जीवनामध्ये मृत्यूच्या वेळी होत असतो आणि त्यावेळेला जर ह्या जन्माच्या वेळी जरी नाही झाला तर तो पुढच्या जन्मीच्या वेळेला होत असतो. जसं मागच्या जन्माच्या वेळेचा जो इम्पॅक्ट आहे, शॅडो आहे, त्याला पूर्वकर्म दोष निवारण असं आध्यात्मिक भाषेमध्ये, आमच्या अशा आध्यात्मिक भाषेमध्ये म्हटलं जातं. तर पूर्वकर्म दोष निवारणामध्ये तुमच्याकडे येणारं जे पण डिस्प्यूट्स आहेत, जे रिलेशनशिप डिस्प्यूट आहेत, जे फिनान्शियल डिस्प्यूट्स आहेत, तर हे जे डिस्प्यूट्स आहेत हे तुमचे पूर्वकर्म आहेत आणि हे पूर्वकर्म तुम्हाला वारंवार त्या शॅडोज मध्ये ठेवत असतात, त्या अंधारामध्ये ठेवत असतात. त्याच्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये 3 ग्रह कारणीभूत असतात, ते म्हणजे शनी, राहू आणि केतू. त्याच्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये 3 स्थान कारणीभूत असतात, ते म्हणजे अष्टम स्थान, षष्ठ स्थान आणि व्ययस्थान. हे 3 स्थान जे आपल्याला सांगतात ते प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये आहेत. ते रामाच्या कुंडलीत पण आहेत, रावणाच्या कुंडलीमध्ये पण आहेत, श्रीकृष्णाच्या कुंडलीमध्ये आहेत, कंसाच्या कुंडलीमध्ये आहेत, आशीर्वाद देणाऱ्यांच्या कुंडलीमध्ये आहेत, शाप देणाऱ्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा आहेत. मग ते जे स्थान आहेत, ती स्थानं आपल्याला सांगतात की आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीचे चॅलेंजेस तिथे येणार आहेत. आणि मग आपण आपले जीवन जे आहे त्या मृत्यूच्या वेळेला, ज्या वेळेला मृत्यू आपल्या जवळ येतो त्यावेळेला आपण त्याच्यातून पूर्ण चेतना घेऊन बाहेर पडतो का अर्धवट चेतना घेऊन बाहेर पडतो? हा सगळ्यात महत्वाचा सेंटेन्स आहे. मी परत एकदा रिपीट करतो. मृत्यूच्या वेळेला आपण
संपूर्ण चेतना घेऊन बाहेर पडतो का अर्धवट चेतना घेऊन बाहेर पडतो? ज्या वेळेला आपण अर्धवट चेतना घेऊन बाहेर पडतो त्यावेळेला आपल्या पिंडाला कावळा शिवत नाही. मग त्यावेळेला मग कावळा का, इतर पक्षी का नाही? या सगळ्या मागे सायन्स आहे, या सगळ्या मागे आध्यात्मिक सायन्स आहे. मी सगळं सांगू शकतो यामध्ये. मी फक्त वेळेअभावी मला आणि शास्त्राचे ज्या गोष्टी आहेत त्या रहस्यमय गोष्टी आहेत त्या मला शब्दांमध्ये बांधून ठेवायच्या नाहीयेत. त्या मी शब्दांमध्ये बांधू शकत नाहीये, कारण मी कन्सल्टंट आहे, मी देव नाहीये, मी कन्सल्टंट आहे. माझं काम माहिती देणं आहे आणि ते देण्याचं काम मी अतिशय प्रामाणिकपणे अतिशय चोखरित्या करत आहे. यामध्ये जे माझं चॅनल आहे आस्क वास्तुकार गुरु या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी ते कार्य करत आहे. पण ज्या वेळेला कावळा पिंडाला शिवत नाही त्यावेळेला त्याचा जो रेटिना आहे तो काम करतो. मग तो रेटिना कोणाकोणाकडे आहे? तो रेटिना कुत्र्याकडे पण आहे. ज्या वेळेला आपल्या घरामध्ये कुठली व्यक्ती किंवा आपल्या परिसरामध्ये कुठली व्यक्ती दगावणार असेल तर त्याचा सगळ्यात मोठा सिम्बॉल, सगळ्यात मोठा चिन्ह, त्याच्यामधलं सगळ्यात मोठा जो फीडबॅक आहे तो फीडबॅक पहिले कुत्र्यांना कळतो आणि त्यावेळेला कुत्रे त्याच्यावरती रिॲक्ट पण करतात. आपण आपल्या परिसरामध्ये अनेक वेळेला कुत्रे रडताना बघितले असतील. त्यावेळेला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. हा शब्द म्हणायला विसरू नका, हा मंत्र म्हणायला विसरू नका. कारण ह्या चेतनांमधनं बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे अध्यात्म आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ह्या चेतना या फ्रिक्वेन्सीज पासून सब्जेक्ट टू रिअलायझेशन होत नाही तोपर्यंत कुठल्याही जीवाला मुक्ती नाही. आणि ती मुक्ती त्याला मिळणार की नाही हा त्याचा मृत्यू दर्शवत असतो. आणि त्याचा मृत्यू दर्शवत असतो म्हणून ती जी चेतना आहे ती चेतना तो कंप्लीट बाहेर पडणार की इनकम्प्लीट बाहेर पडणार हे त्याच्यामधनं समजतं. आणि ज्या वेळेला ज्या व्यक्ती इनकम्प्लीट बाहेर पडतात त्यावेळेला तो जो रेटिना आहे कावळ्याचा तो त्याला कॅच करतो आणि तो कॅच केल्यानंतर समजतं की कावळा त्या पिंडाला शिवणार नाही, कारण तो आत्मा तिथे ऑलरेडी बसलेला आहे आणि त्यावेळेला तो कावळा तिथे शिवत नाही. दॅट द पॉइंट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग हे सगळं का करायचं? ऑस्ट्रेलियातल्या एका व्यक्तीला त्याचा मुलगा एक्सपायर झाला, तो त्रास देत होता, वेगवेगळ्या प्रकारचा त्रास त्याला त्याच्या वास्तूमध्ये जाणवत होता. ऑस्ट्रेलियामधल्या एका व्यक्तीला मी ठिकाण सांगितलं भारतामधलं, महाराष्ट्रामधलं, या ठिकाणी जा, पिंडदान करा. माझं कमर्शियल सर्व्हिसेस आहे, फुकट सल्ले देत नाही मी. मी सांगितलं, ते स्वतः आले, त्या ठिकाणी आले, पिंडदान केलं. ऑस्ट्रेलियामधल्या एका व्यक्तीला, सायंटिस्ट होता तो, सायंटिस्ट आहे तो, तर पिंडदान केलं. तो म्हटला की भूषण सर माझ्या या सगळ्या गोष्टीवरती अजिबात बिलीव्ह नाही. मग मी म्हटलं जी व्यक्ती तुमच्याकडे गेलेली आहे ती व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत आहे आणि जर ते तुम्हाला त्रास देत आहे या गोष्टीवरती जर तुमचा बिलीव्ह आहे तर मग तुम्हाला ती त्रास देणार नाही या कन्सेप्टवरती सुद्धा तुम्हाला बिलीव्ह ठेवावाच लागेल. बिलीव्ह नाही तर मग बघा आपल्या कर्माची फळं, मी काय करणार त्याला. पण त्या सरांनी माझं ऐकलं, ते आले, मी सांगितलेल्या ठिकाणी त्यांनी पिंडदानाचा कार्यक्रम पार पाडला. मी स्वतः गुरुजींची व्यवस्था त्यांना करून दिली आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय यथासांगपणे केल्या. आणि त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये त्यांच्या वास्तूमध्ये ज्या ज्या घटना मुलगा गेल्यानंतर नकारात्मक घटना त्यांच्या वास्तूमध्ये घडत होत्या त्या घटना घडणं बंद झालं. मग हे असं कसं झालं? हे कसं शक्य झालं? मग ह्याच्यासाठी अमेरिकेमध्ये आध्यात्मिक साहित्य सामुग्री आणि आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी ठिकाणं नव्हती का? पण महादेवांनी जेव्हा महादेवाचा आणि पार्वतीचा जेव्हा विरह झाला त्यावेळेला पार्वतीचे जे अंग ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ती मंदिरं उपस्थित झाली. त्या ठिकाणी हाय लेवल ऑफ द स्पिरिच्युअलिटी तयार झाली
आणि त्याचं सिम्बॉलिझम म्हणून तिथे मंदिरं तयार करावी लागली. तिथे मंदिरं म्हणून तिथे तयार वर्षानुवर्ष झाली. ती काय मी केली नाही, पण ते हाय लेवल ऑफ द फ्रिक्वेन्सी, हाय लेवल ऑफ द स्पिरिच्युअल इव्हेंट्स, हाय लेवल ऑफ द स्पिरिच्युअल एनर्जी तिकडे तयार झाली. आणि त्याचं सिम्बॉलिझम म्हणून मग तिथे गेल्यावरती काय होतं, एका आध्यात्मिक ठिकाणी, एका आध्यात्मिक जागेवरती गेल्यावरती होतं काय, काय होतं, आपण जिथे राहतो तिथे पण माती तीच आहे, तिथे पण माती तीच आहे, इथे पण हवा तीच आहे, तिथे पण हवा तीच आहे, पण काहीतरी होतं, काहीतरी आहे. समथिंग इज ग्रेटर, समथिंग इज बेस्ट देअर, समथिंग इज ग्रेट देअर इन दॅट एन्व्हायरमेंट. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत असतात. आणि जर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्याकडे मी आता येत आहे, तो म्हणजे ज्या वेळेला आपल्या अर्धवट राहिलेल्या इच्छा, आपल्या अर्धवट राहिलेल्या गोष्टी जर होत असतील आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये अपघाती मृत्यू सुद्धा आले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मृत्यू आले. आता मी ते एवढं सगळं डिटेल बोलत नाही, मग लोक म्हणजे मी एवढं बोलायला लागलो तर मला लोकांना दुःख नाही द्यायचंय, मला लोकांना नॉलेज द्यायचंय. मी जर सगळे डिटेलमध्ये बोलायला लागलो तर लोक रडतील माझा व्हिडिओ बघून, आणि मला ते नकोय. जीवनामधले वेगवेगळ्या प्रकारचे घटनाक्रम आहे, ते घटनाक्रम आपण घेऊन आलो का? आपलं कंट्रोल आहे का त्याच्यावरती? कोणाचा तरी तिसऱ्याचा कंट्रोल आहे या सगळ्या गोष्टीवरती. उत्पत्ती, स्थिती, लय, ब्रह्मा, विष्णू, महेश आपल्या बुद्धीमध्ये, मी अनंत वेळा सांगतो, आपल्या बुद्धीमध्ये तिन्ही देव वास करतात. आता कुठल्या वेळेला कुठला देव चालतोय हे आपल्याला ट्रॅक करता आलं पाहिजे, आपल्याला त्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. मग त्याच्यासाठी आपल्याला ध्यानधारणा आली, त्याच्यासाठी आपल्याला अध्यात्म आलं, त्याच्यासाठी आपल्याला मेडिटेशन आलं, त्याच्यासाठी आपल्याला मंत्रोच्चार आले, आध्यात्मिक विधी आले, आपलं वास्तुशास्त्र आलं. मग ह्या सगळ्या गोष्टी तिथे कारणीभूत ठरतात. मग त्यावेळेला आपण त्या फ्रिक्वेन्सी पूर्ण रिलीज करतो आणि पूर्ण फ्रिक्वेन्सी रिलीज झालेल्या व्यक्तींचे फोटो आपण आपल्या वास्तूमध्ये लावू शकतो. दॅट्स इट. At the end of the point, at the end of the story, at the moral of the story for this conclusion, की आपण ज्यांना रेटिना, ज्यांच्या पिंडाला कावळा शिवला नाही त्यांचे फोटो वास्तूत लावायचे नाही, सिंपल. आणि ज्यांच्या पिंडाला कावळा शिवला त्यांचे फोटो तुम्ही वास्तूमध्ये लावू शकता. हा सगळ्यात अपडेट, सगळ्यात सिस्टमॅटिक आणि सगळ्या पद्धतीने व्यवस्थित नॉलेज देणारा एक व्हिडिओ होऊ शकतो, असू शकतो आस्क वास्तुकार गुरुच्या माध्यमातून. मी माझं पुरतं बोलतोय, बाकीच्या लोकांचं मला माहित नाही. कारण मला माझ्या गुरूंनी जे शिकवली विद्या, त्या विद्येचा मी प्रचार करतोय, त्या विद्येमध्ये मी संचार करतोय, त्या विद्येमध्ये मी माझं आयुष्य जगतोय. कसं जगतोय माझ्या देवाला माहिती. पण ज्या वेळेला अतृप्त आत्म्यांचा फोटो आपण आपल्या वास्तूमध्ये लावला तर नाही चालत. सिंपल लॉजिक एकदम. मग त्यांच्या तिथीप्रमाणे तुम्ही पेटीमध्ये ठेवलेला फोटो असतो तो काढा, त्यांच्या तिथीप्रमाणे जे पण विधी असतात ते तुम्ही विधी करा, आणि विधी झाला की मग परत तुम्ही त्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून किंवा एखाद्या चांगल्या वस्त्रामध्ये गुंडाळून, त्याच्यामध्ये एखादं फुल ठेवून वस्त्रामध्ये गुंडाळून तो परत पेटीमध्ये ठेवून द्या. आणि मग परत जेव्हा त्यांची तिथी येईल त्या तिथीला परत तुम्ही त्याला पूजा करा. ज्यांच्या पिंडाला कावळा शिवला नाही, आय एम टॉकिंग अबाउट दॅट पीपल ओनली. आणि ज्यांच्या पिंडाला कावळा शिवला ते तृप्त आत्मे होते, त्यामुळे त्यांचे फोटो आपल्या वास्तूमध्ये लावायला काहीच हरकत नाही. बाकी ते कुठल्या दिशेला लावायचे वगैरे सगळं युट्यूबला मी ऑलरेडी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि वाटलंच तसं तर आपण एक अजून एक्सक्लुझिव्ह दुसरा व्हिडिओ बनवू, कारण हा व्हिडिओ खूप लांब होतोय, खूप लॉंग व्हिडिओ होतोय हा. तर एवढं मला सगळं शॉर्ट कॉन्टेंट याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे, तर एवढं लॉंग कॉन्टेंट याच्यामध्ये इन्क्लूड करणं योग्य नाही. कारण वास्तुकार मानाची पैठणीच्या माध्यमातून हे व्हिडिओ आपले सुरू आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण या गोष्टी इथे करत आहोत. तर यामध्ये मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये ज्या पण व्यक्ती गेल्या त्या व्यक्तींच्या पिंडाला कावळा शिवला का
हे तर प्रत्येकाला माहिती आहे. आणि जर नसेल केलं विधी तर परत करून घ्या. श्राद्ध पक्षामध्ये करून घ्या, किंवा तुम्हाला तिथी माहिती असेल तर त्या तिथीला जाऊन सुद्धा तुम्ही ते विधी करू शकता आणि चेक करू शकता, टेस्ट करू शकता मुक्ती मिळाली की नाही मिळाली. मग जर मुक्ती मिळाली असेल तर तुम्ही त्यांचा फोटो आपल्या वास्तूमध्ये लावू शकता, आणि जर नसेल तर मग तुम्ही फक्त तिथीप्रमाणे त्याची पूजा करू शकता. अशा पद्धतीने रंजना पांडव मॅडम जे राहणाऱ्या ठाण्याच्या आहेत, त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मी या वास्तुकार मानाच्या पैठणीमध्ये देण्याचा प्रयत्न केला. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी अतिशय परखड बोलतो, हा सगळा विषय खूप डेडिकेटली बोलतो मी. आज माझी 25 वर्षाची प्रॅक्टिस आहे. अख्खा दिवस रात्र मी हेच करत असतो, हेच बोलत असतो. आता ह्यात माझं सुख आहे का दुःख आहे हे मला माहिती, माझ्या देवाला माहिती. यात माझं सुख आहे का दुःख आहे ते तुम्ही नाही ओळखू शकत, कोणीच नाही ओळखू शकत. पण हे माझं कर्म आहे आणि मी माझं कर्म अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय हॉनेस्टली करतो. चुका होतात माणसांच्या हातनं, सगळ्यांच्या हातनं चुका होतात. मी सुद्धा माणूस आहे, सगळ्यांच्या हातनं चुका होतात. आय एम नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम दॅट पीपल. पण या सगळ्या गोष्टी मी करण्याचा, अतिशय शिताफीने करण्याचा प्रयत्न करतो, अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. आणि आस्क वास्तुकार गुरु हे आपलं युट्यूब चॅनल आहे, जे आतापर्यंत 14 लाख पेक्षा सुद्धा जास्त लोकांनी बघितलं आहे या युट्यूब चॅनलला. आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आस्क वास्तुकार गुरुच्या माध्यमातून आपण वास्तुकार मानाची पैठणी ऑनलाईन हे कॉन्टेस्ट आपण करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी आपण हे कॉन्टेस्ट करत आहोत. जर तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये वास्तुकार मानाची पैठणी या ऑनलाईनच्या या कॉन्टेस्टमध्ये, या कार्यक्रमामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि लवकरच आपण वास्तुकार फॅशन शो नावाचा एक इव्हेंट आपण करत आहोत. तर तुम्हाला जर कुठल्या महिलांना या कॉन्टेस्टमध्ये वास्तुकार फॅशन शो यामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. असंच एक नवीन चांगला व्हिडिओ घेऊन आपण परत भेटूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.